बोरिवलीच्या चिकुवाडी परिसरामधील फुटपाथवर जैन समाजाच्या ट्रस्टकडून टाकण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून निर्माण झालेला नवा वाद आता नव्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। मनसेने याचा तीव्र विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर संबंधित ट्रस्टने पट्टीचा रंग बदलण्यास सुरुवात केली आहे। मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वास मोरेंनी शासकीय जागेवर परवानगीशिवाय रंगकाम केल्याचा आरोप करत प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न झाल्यास मनसेकडून कडाडून विरोध करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला गेला आहे। पांढऱ्या पट्ट्यांवर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सावध भूमिका घेतली आहे, कारण की पांढऱ्या पट्ट्या साधू संतांच्या सन्मानासाठी असला समतोल विचार करा, जैन मुनींची मारामारीची भाषा स्वीकारणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। जैन समाजतर्फे पण एक अशी वागणूक झाली पाहिजे जेणेकरून कुठल्या दुसरे समाजाचे, त्या हिंदू समाज असे किंवा मुस्लिम समाज, कुठल्याही समाजा कुठल्याही धर्माच्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे। जैन समाजचा जो मूळ तत्व आहे तो अहिंसा आहे। भगवान महावीरने अहिंसाच्या आधारावर जैन संप्रदायाची स्थापना केली आणि आता जैन मुनी जर मारामारी, हाणामारी आणि हिंसेची भूमिका घेणार तो आम्ही एक्सेप्ट करू शकत नाही। तो एकदम चुकीचा आहे, तो त्याचा मी निषेध करतो। आणि घाटकोपर, दादर, गिरगाव आणि आता लालबाग परिसरामध्ये सुद्धा पांढरी पट्टी पाहायला मिळते। परळच्या राजकमल हाईट्समध्ये पांढरी पट्टी पाहायला मिळाली। मुंबईच्या अनेक परिसरांमध्ये पांढऱ्या पट्टीला विरोध होतोय। गिरगावमध्ये तर फुटपाथच पांढऱ्या रंगाने रंगवला गेलाय। पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे आणि जैन मुनी आमने सामने आले। पालिकेने पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे।